हॅलो स्टुडंट्स. तर पहा, आपण काल एक बेसिक इंट्रोडक्शन कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हे पाहिलं होतं. बरोबर आहे. तर आजपासून आता आपण पुन्हा आता आपल्या नवीन जे चॅप्टरमध्ये जे दिलेलं आहे, तर पॉईंट टू पॉईंट आता आपण आजपासून ते शिकायला आपण आजपासून सुरुवात करत आहे. ठीक आहे. तर पहा आता सर्वात पहिला क्वेश्चन आहे, युझिंग द गॅस लॉज प्रूव्ह दॅट पी व्ही इक्वल टू एन के बी इंटू टी. हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला आता सध्या आता प्रूव्ह करायचं आहे. तर पहा आता हे प्रूव्ह कसं करू आपण. पहा, युझिंग द गॅस लॉज प्रूव्ह दॅट पी व्ही इक्वल टू एन के बी इंटू टी. ओके. तर पहा, सर्वात अगोदर आपण काय करू की काल जे एक काहीतरी आपण रिवाइज केलं होतं, तर ते थोडंफार आता रिवाइज करून घेऊ. ओके. काल काय काय पाहिलं होतं आपण, व्हॉट आर द डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर. ओके, त्या तुम्हाला माहिती आहे, सॉलिड, लिक्विड, गॅसेस आणि ॲडव्हान्स स्टेट, प्लाझ्मा स्टेट. ओके. त्यानंतर व्हॉट आर गॅस लॉज. गॅस लॉज पाहिले होते आपण, बॉईस लॉ, चार्ल्स लॉ आणि त्यानंतर गे-लुसॅक्स लॉ. ओके. तर पहा आता आणि त्यानंतर याच लॉना आपण गॅस लॉज म्हणतो. का बरं? कारण की हे जे गॅसचे लॉज असतात, जे गॅसचे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, फंडामेंटल पॅरामीटर्स आहेत, जसं प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, व्हॉल्यूम आहे, तर ह्या सर्व गोष्टी इंडिकेट करत असतात गॅस लॉज. ओके. आणि त्यानंतर आयडियल गॅस, रिअल गॅस याच्याशी रिलेटेड पण आपण थोडंफार पाहिलं होतं. ओके. तर आज आपला युनिटमधला सर्वात पहिला क्वेश्चन आहे, युझिंग द गॅस लॉज प्रूव्ह दॅट पी व्ही इक्वल टू एन के बी टी. ओके. हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे आता, प्रूव्ह करायचं आहे. ओके. आणि याला आपण रेफरन्स घेणार आहोत पुन्हा आपल्या बॉईस लॉ, चार्ल्स लॉ आणि त्यानंतर गे-लुसॅक्स लॉ. ठीक आहे. तर पहा, वी नो दॅट गॅस लॉज आर, कोणकोणते होते गॅस लॉज? पहिला होता बॉईस लॉ, त्यानंतर दुसरा होता चार्ल्स लॉ आणि तिसरा होता गे-लुसॅक्स लॉ. बरोबर आहे. तर बॉईस लॉ मध्ये काय होतं की ज्यावेळेस एखाद्या गॅस कंटेनरमध्ये गॅस भरलेला आहे, ओके, गॅस फिलअप आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही त्याचं व्हॉल्यूम किंवा त्याचं प्रेशर हे ज्यावेळेस तुम्ही त्याचं इन्क्रीज करसाल, ज्यावेळेस तुम्ही त्याचं प्रेशर इन्क्रीज करसाल, तर त्यावेळेस त्या गॅसचं व्हॉल्यूम काय होईल? कमी होईल. किंवा व्हॉल्यूम कमी केव्हा होईल? ज्यावेळेस प्रेशर हे जास्त वाढत जाल तुम्ही. म्हणजेच व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. दिस इज कॉल्ड ॲज बॉईस लॉ. हा झाला बॉईस लॉ. एवढं इझी स्टेटमेंट. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ऑफ द गॅस द व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. ठीक आहे. त्यानंतर सेकंड लॉ आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ, अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ, ॲट कॉन्स्टंट प्रेशर द व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके. झाला चार्ल्स लॉ. त्यानंतर थर्ड आहे गे-लुसॅक्स लॉ. थर्ड आहे गे-लुसॅक्स लॉ. तर गे-लुसॅक्स, अकॉर्डिंग टू गे-लुसॅक्स लॉ, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, बट कंडिशन इज दॅट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इथं व्हॉल्यूम काय असायला पाहिजे? कॉन्स्टंट असायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज करसाल तर प्रेशर इन्क्रीज होईल. म्हणजे ह्या डिपेंडंट क्वांटिटीज आहेत. ओके. म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. असे हे 3 लॉ. ओके. मग आता पहा, कंबायनिंग द 3 लॉज. आता हे 3 लॉ आपण कंबाईन करू शकतो. तर इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? तर इथं प्रेशर आणि व्हॉल्यूमला टेम्परेचर. प्रेशर प्रेशर ओके. प्रेशर आणि त्यानंतर या व्हॉल्यूमला डायरेक्टली प्रोपोर्शनल कोण आहे? टेम्परेचर. तर आपण हे इक्वेशन अशा प्रकारे लिहू शकतो. बरोबर आहे. तर हे इक्वेशन आपण अशा प्रकारे लिहू शकतो. ठीक आहे. पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल पण इक्वेशन आपल्याला हे यामध्ये काय होते? सॅटिस्फाय होते अकॉर्डिंग टू दिस लॉ. व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. पा, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. व्हॉल्यूम इकडे घेऊन गेलो आपण, किंवा प्रेशर हे इकडे ज्यावेळेस घेऊन जाऊ आपण, तर त्यावेळेस व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी. ओके. किंवा पी व्ही इक्वल टू तुम्ही काय लिहिता पाहता. सोबत आपण सरळ सरळ लिहून घेऊ, पी व्ही इक्वल टू टी. बरोबर आहे. आता हे प्रेशर आणि व्हॉल्यूम तर टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, तर हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो. किंवा असं पण लिहू शकतो आपण, पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. अशा प्रकारे हे आपण इथे लिहू शकतो.
बरोबर आहे. तर त्याचप्रमाणे पहा आता PV इक्वल टू टी आहे, बरोबर आहे. PV इक्वल टू टी, ज्यावेळेस तुम्ही P इकडे घेऊन येसाल तर त्यावेळेस V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी, बरोबर आहे. म्हणजेच इथं हे तीनही लॉ काय होऊन राहिले, इथं सॅटिस्फाय होऊन राहिले, बरोबर आहे. PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, दॅट इज P1 V1 अपॉन T1 इक्वल टू कॉन्स्टंट अँड P2 V2 अपॉन T2 इक्वल टू कॉन्स्टंट. हे टर्म आपण इझिली इथं लिहू शकतो. का बरं, ह्या दोन्ही टर्म काय आहेत, इथं कॉन्स्टंट आहेत. P1 V1 अपॉन T1, P1 V1 upon T1 equal to constant and P2 V2 upon T2 equal to constant. Why? Because मी इथं लिहितो P1 V1 upon T1 equal to constant. ओके, काय लिहितो इथं P1 V1 upon T1 equal to constant. ठीक आहे. तर तुम्ही हे इथं काय करू शकता, लिहू शकता. ओके, लिहिलं मग मी P1 V1 अपॉन T1 इक्वल टू P2 V2 अपॉन T2, बरोबर आहे. तर पहा आता त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय म्हणते आपली, तर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला एक गोष्ट लर्न करायची आहे. इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स n, ज्यावेळेस नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे n असतील तर त्यावेळेस काय लिहू आपण, PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NT, वेअर n इज द नंबर ऑफ मोल्स. ओके, n काय आहे, स्मॉल n काय आहे, तर स्मॉल n आहे नंबर ऑफ मोल्स, बरोबर आहे. त्यानंतर पहा, मी हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकतो आणि त्या जागी एक कॉन्स्टंट टाकतो कॅपिटल R. तर या कॉन्स्टंटचं नाव आहे R इक्वल टू गॅस कॉन्स्टंट, किंवा याला तुम्ही म्हणू शकता युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ठीक आहे, कॅपिटल R इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ओके, तर हे झालं इक्वेशन PV इक्वल टू NRT. या इक्वेशनला एक गोष्ट लक्षात ठेवायची, या इक्वेशनला आपण आयडियल गॅस इक्वेशन असं म्हणतो, आणि जो गॅस ही इक्वेशन फॉलो करतो तर त्या गॅसला आयडियल गॅस पण म्हणतात. ओके, पहा आता, पण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स आपण कसे फाइंड करतो, तर नंबर ऑफ मोल्स इक्वल टू मास ऑफ द गॅस, मास ऑफ द गॅस दॅट इज स्मॉल m अपॉन मोलिक्युलर मास ऑफ द गॅस. ओके, दॅट इज नंबर ऑफ मोल्स इक्वल टू मास ऑफ द गॅस अपॉन मोलिक्युलर मास ऑफ द गॅस, और n अपॉन n सफिक्स मध्ये a, n अपॉन n हा अनदर फॉर्म्युला आहे कशाचा, नंबर ऑफ मोल्स फाइंड करण्याचा. व्हॉट इज मीन बाय नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स इज द रेशो ऑफ मास ऑफ द गॅस टू द मॉलिक्युलर मास ऑफ द गॅस. पहा आता, एखादा गॅस आहे तर त्या गॅसचं टोटल मास आणि त्यानंतर त्याचं जे मॉलिक्युलर मास असेल, जे त्याच्या फॉर्म्युल्यावरून निघत असते, तर त्याचा ॲटॉमिक नंबर आणि त्याचा टोटल मॉलिक्युलर मास, त्यावरून जे मास निघते तर त्या मासला आपण कोणतं मास म्हणतो, मॉलिक्युलर मास म्हणत असतो. किंवा अनदर फॉर्म्युला काय आहे नंबर ऑफ मोल्स फाइंड करण्याचा, कॅपिटल N अपॉन NA. ओके, वेअर n काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या गॅसमध्ये असलेले, आणि NA काय, ॲव्होगाड्रोज नंबर. ॲव्होगाड्रोज नंबर आपण काल पाहिला होता. ओके, तर अशा प्रकारे हा नंबर ऑफ मोल्स फाइंड करण्याचा पुन्हा फॉर्म्युला. ओके, पहा आता समोर जो आपण याला देऊन दिला आपण इक्वेशन नंबर 2 आणि या इक्वेशनला दिला आपण इक्वेशन नंबर 1. ओके, आता पहा, द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कॅन बी ऑल्सो एक्सप्रेस ॲज बोल्ट्झमन कॉन्स्टंट. जो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कॅपिटल R आहे, तर त्याला आपण एक्सप्रेस कसं करू शकतो, केबी काय, हा पण एक काय कॉन्स्टंटच आहे, आणि त्या कॉन्स्टंटचं नाव काय, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. का बरं, कारण की बोल्ट्झमन या सायंटिस्टने हा कॉन्स्टंट सर्च केला होता, म्हणून त्या कॉन्स्टंटला नाव दिलं बोल्ट्झमन कॉन्स्टंट. ओके, आणि याचं R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू केबी, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू केबी, और R इक्वल टू केबी, R इक्वल टू केबी तुम्ही लिहू शकता. कारण काय, इथं आपण रिप्लेस केला, काय रिप्लेस केला आपण, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट हा बोल्ट्झमन कॉन्स्टंटने काय केला, इथं रिप्लेस केला, आणि नंबर ऑफ मोल्स काय इथं सपोज NA आहेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत, NA. ओके, सॉरी, R इक्वल टू काय, NA इंटू केबी, वेअर NA इज द ॲव्होगाड्रोज नंबर. म्हणजेच काय, की ज्यावेळेस तुम्ही बोल्ट्झमन कॉन्स्टंटला ॲव्होगाड्रोज नंबरने मल्टिप्लाय करता, तर त्यावेळेस तुम्हाला काय मिळते, हा गॅस कॉन्स्टंट. ठीक आहे, तर आपण आता हे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 च्या व्हॅल्यू, इक्वेशन 2 ची व्हॅल्यू काय आहे आणि 3 ची व्हॅल्यू ही इक्वेशन 1 मध्ये टाकली. इक्वेशन 2 वरून L ची व्हॅल्यू काय आहे, कॅपिटल N अपॉन NA. ठीक आहे, आणि त्यानंतर केबीची पुन्हा R ची व्हॅल्यू काय आहे, NA इंटू केबी. ज्या वेळेस आपण या इक्वेशन 1 मध्ये
ह्या इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 चे व्हॅल्यू पुट करू तर त्यावेळेस आपल्याला हे टर्म मिळेल आणि PV इक्वल टू N इंटू KB T प्रूव्ह होईल. ओके, अशा प्रकारे झाला आपला हा पहिला क्वेश्चन. ओके, एकदम इझी आहे. यामध्ये सिंपल आपण काय केलं, बॉयल्स लॉ घेतले तिन्ही, त्यानंतर त्याला कंबाईन फॉर्ममध्ये लिहिलं, त्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन फाइंड केलं, PV इक्वल टू NRT. ओके, त्यानंतर नंबर ऑफ मोल्सचा एक फॉर्म्युला कॅपिटल N अपॉन NA. ओके, हा इथं पुट केला आणि त्यानंतर हा जो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट होता तर याला रिप्लेस केला आपण बोल्ट्झमॅन कॉन्स्टंटने. कशा प्रकारे, केबीला मल्टिप्लाय करून ॲव्होगाड्रो नंबरने. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपला इथं सॉल्व्ह झाला. ठीक आहे, तर पहा, ज्यावेळेस मी क्वेश्चन घेत असतो तर त्यावेळेस आता हा जो बोर्ड आहे या बोर्डचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा, म्हणजेच काय की तुम्हाला इझिली समोर ते नोट्स बनवायला काय जाते, सोपी जाते. ठीक आहे, तर पहा आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहता काय आहे. पहा, गॅस. तर गॅस आता हा अर्थ आहे आपली, तर अर्थमध्ये पूर्ण गॅस फील आहे. ओके, आणि वेगवेगळ्या गॅसेसच्या काय लेअर आहेत, तर आपल्या आणि गॅसेसचे जे युजेस आहेत ते भरपूर युजेस आहेत. ओके, आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, बरोबर आहे. पहा, मी कालच डिक्लेअर केलं होतं की सॉलिड, लिक्विड, गॅसेस ह्या काय बेसिक स्टेट्स आहेत मॅटरच्या. ओके, पहा, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तर आता यांचं पहा, मी ज्यावेळेस एखाद्या क्लोज कंटेनर म्हटल्यापेक्षा मी अशा 3 भरण्या म्हणून राहिलो, बरोबर आहे. यामध्ये मी सॉलिड टाकला, त्यानंतर लिक्विड आणि त्यानंतर गॅसेस. ओके, किंवा मी सरळ सरळ म्हणेल की इथं आईस टाकला, इथं वॉटर घेतला आणि इथं काय घेतलं, सरळ सरळ वॉटर वेफर्स घेतल्या. ओके, म्हणजेच काय, वाफ घेतली इन गॅस फॉर्ममध्ये. तर त्यावेळेस आता कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनमध्ये आपल्याला काय लर्न करायचं आहे, तर पहा, तुम्ही आता या तीनही ज्या कंटेनर आहेत हे ऑब्झर्व करा. पहा, तर तुम्हाला इथं दिसून राहिलं की सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. पहा, आता हे गॅसचे मॉलिक्यूल कशा प्रकारे रँडमली ओरिएंटेड असतात. हे वेगवेगळ्या कलरचे मॉलिक्यूल का बरं आहेत हे वेगवेगळ्या कलरचे मॉलिक्यूल? कारण की या गॅसमध्ये हा जो काही विशिष्ट प्रकारचा एखादा गॅस असेल तर वेगवेगळे मॉलिक्यूल असतील, वेगवेगळे एलिमेंट्स असतील, तर वेगवेगळे एलिमेंट्स वेगवेगळे कलर इथं काय केलेले आहेत, त्यांनी इंडिकेट केलेले आहेत. ओके, पहा, ज्यावेळेस या कंटेनरचं जे एक झाकण असेल ते बंद असेल तर त्यावेळेस हे क्लोज असतात आणि हे या पूर्ण ह्याच्या कंटेनरवर प्रेशर एक्झर्ट करत असतात. ओके, काय एक्झर्ट करतात, प्रेशर एक्झर्ट करतात. आणि ज्यावेळेस तुम्ही हे ओपन करून टाकसाल तर त्यावेळेस हे ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतील, निघून जातील. बरोबर आहे. तर आता याच थेरीवरून पहा, आपल्याला याच एका थेरीवरून आता आपल्याला काहीतरी अझम्पशन्स पण आपण यावरून काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. अझम्पशन्स, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसचे अझम्पशन्स म्हणजेच काय असते, किंवा गॅसच्या एक काहीतरी स्पेसिफिक अशा कॅरेक्टरिस्टिक्स, बरोबर आहे. गॅसच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय केलेल्या आहेत, कायनेटिक थेरीवरून एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर पहा, आता यावरून आपण पहिली कॅरेक्टरिस्टिक्स पाहू किंवा पहिलं अझम्पशन्स पाहू आणि त्यानंतर काहीतरी मी 2 ते 3 जे एक स्पेसिफिक असे अझम्पशन्स आहेत ते घेणार आहे आणि त्यानंतर अझम्पशन्स स्टडी करण्याची आपल्याला का बरं गरज आहे, तर हा क्वेश्चन बघणार आहोत आपण. ओके, तर पहा, आता अशा प्रकारे गॅसचे मॉलिक्यूल हे रँडमली ओरिएंटेड होत असतात ऑल पॉसिबल डायरेक्शनने आणि ज्यावेळेस कोलाइड होतात हे एकमेकांसोबत तर त्यावेळेस स्ट्रेट लाईन पाथने का होतात, समोर जातात. पहा, आता असे गॅसचे मॉलिक्युल्स असतात, हे तुम्ही ऑब्झर्व करा. ठीक आहे, तर पहा, आता त्यावरूनच आता काय आहेत, अझम्पशन्स आहेत. पहा, पहिलं अझम्पशन्स काय म्हणते, पहा, आता पहिलं अझम्पशन्स, unlike solids and liquids, gases are random groups of atoms that are spread out and these atoms and molecules are full of energy. ओके, अनलाईक सॉलिड अँड लिक्विड्स म्हणजेच काय, सॉलिड आणि लिक्विड काय असते की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कशामध्ये कंटेनरमध्ये ज्यावेळेस फिल करसाल तर त्यावेळेस स्टेबल राहते, ॲज इट इज राहते, तर ते रँडम ओरिएंटेड होत नाही ऑल पॉसिबल डायरेक्शनने. ओके, आणि त्यांची जी काहीतरी एक कायनेटिक एनर्जी असते, त्यांचा काहीतरी एक मोमेंटम असतो.
ओके, पहा, अनलाईक सॉलिड्स अँड लिक्विड्स, गॅसेस आर रँडम ग्रुप्स ऑफ ॲटम्स दॅट आर स्प्रेड आउट अँड दीज ॲटम्स अँड मॉलिक्युल्स आर फुल ऑफ एनर्जी. तर ते पूर्ण ऑल पॉसिबल डायरेक्शनने काय होत राहतात, मूव्ह होत राहतात, स्प्रेड होत राहतात. ओके, पहा आता हा जो नवीन सिलेबस आहे, तर या नवीन सिलेबसमध्ये हे जे काही मी बेसिक इम्पॉर्टंट अझम्पशन्स घेत आहे, तर हे अझम्पशन्स नाही आहेत. ओके, पण हे इम्पॉर्टंट आहेत. ओके, पहा आता त्यानंतर gas particles moves in straight lines being separated from each other and they only change directions while colliding against each other or against the walls of the container. पाहता याचं मिनिंग काय आहे, पहा तुम्ही ही गोष्ट आता ऑब्झर्व करून राहिले इथं की पहा हे सर्व जे गॅस मॉलिक्यूल आहेत हे ओरिएंट होऊन राहिले, म्हणजे फिरून राहिले, मनसोक्त पूर्ण डायरेक्शनने फिरून राहिले. बरोबर आहे. तर हे ज्यावेळेस एकमेकासोबत कोलाईड होतात, हे ज्यावेळेस एकमेकासोबत कोलाईड होतात, तर त्यावेळेस ते स्ट्रेट लाईन पाथनेच काय होतात, समोर ट्रॅव्हल होत असतात. कसे ट्रॅव्हल होत असतात, ते स्ट्रेट लाईन पाथने ट्रॅव्हल होत असतात, असं या सेकंड अझम्पशनचं मिनिंग आहे. गॅस पार्टिकल्स मूव्ज इन स्ट्रेट लाईन्स बिंग सेपरेटेड फ्रॉम इच अदर. ओके, म्हणजेच काय की ज्यावेळेस ते मोकळे होतात मॉलिक्युल्स एकमेकापासून, तर त्यावेळेस ते स्ट्रेट लाईन पाथनेच काय होतात, मूव्ह होतात. ओके, पहा तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये कोणता पण गॅस भरलेला असेल, तर त्यावेळेस तुम्हाला ते अशा प्रकारचं बिहेवियर दिसेल. ठीक आहे. आणि त्यानंतर पहा आता याच्याशीच रिलेटेड एक अझम्पशन्स पहा काय म्हणते. द कायनेटिक मॉलिक्युलर थेरी ऑफ गॅसेस बिगिन्स विथ सर्टन पॉच्युलेट दॅट डिस्क्राईब द बिहेवियर ऑफ मॉलिक्युल इन अ गॅस. आता जी कायनेटिक थेरी आहे, तर ती काहीतरी सर्टन अझम्पशन्स, मी जसे अगोदर सांगितले, पहिलं पण अझम्पशन्स सांगितलं, आता हे दुसरं पण अझम्पशन्स आहे की त्यावरच काय करत असते, हे वर्क करत असते. ओके, पहा पहिलं पुन्हा आता सेकंड नंबरचं अझम्पशन्स काय म्हणते. अ गॅस कन्सिस्ट ऑफ कलेक्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स. गॅस काय, हा एका स्मॉल व्हेरी व्हेरी स्मॉल पार्टिकलचं काय कलेक्शन आहे, त्यामध्ये इंटर ॲटॉमिक फोर्स हा नसतो. ओके, त्यानंतर ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन मोशन अँड ओबिंग न्यूटन्स लॉज. ओके, आणि हे जे आहे, तर हा ज्यावेळेस एकमेकासोबत कोलाईड होतात, तर त्यावेळेस ते गॅस मॉलिक्युल स्ट्रेट लाईन पाथने ट्रॅव्हल होतात आणि न्यूटन्सला काय करतात, उभे करतात. ओके, पहा कोणता पण ऑब्जेक्ट असो, स्मॉलर लेवलपासून म्हणजे ॲटॉमिक लेवलपासून असो की एकदम बिगर साईजमध्ये असो, जसं एखादा ॲटम घेतला आणि एखादी बस घेतली, यांचं जे मोशन आहे, तर हे मोशन नेहमी न्यूटनचेच लॉ डिस्क्राईब करत असतात. ओके, तर पहा आता एक सपोज आपण एखादी बॉक्स घेतला आणि त्या बॉक्समध्ये गॅसचं मॉलिक्युल हे अशा प्रकारे राहते. द मॉलिक्युल्स इन अ गॅस ऑक्युपाय नो व्हॉल्यूम, दे आर पॉईंट्स. म्हणजेच काय की एखादा जर स्मॉल पार्टिकल कन्सिडर केला आपण गॅसचा, तर तो व्हॉल्यूम ऑक्युपाय करत नाही. नेहमी गॅसचं जे व्हॉल्यूम असते, तर ते होल टोटल मासचंच व्हॉल्यूम काय केल्या जात असते, कन्सिडर केल्या जाते. ओके, पहा द मॉलिक्युल्स इन अ गॅस ऑक्युपाय नो व्हॉल्यूम, दॅट इज दे आर जॉईंट्स. ओके, ते काय असते, जॉईंट्स केलेलं असते. ओके, तर अशा प्रकारे काय आहेत, बेसिक काहीतरी काय आहेत, अझम्पशन्स आहेत. कशाचे, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसचे. आता अझम्पशन्स हा वर्ड थोडा हार्ड आहे, बरोबर आहे, पण अझम्पशन्स म्हणजेच काय असतात की गॅसचे कॅरेक्टरिस्टिक्स. तर गॅसच्या बेसिक 4-5 कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत की बुवा त्यांचं ते रँडमली ओरिएंटेड होत राहतात, ऑल पॉसिबल डायरेक्शनने, जिकडे हवा तिकडे ते फिरत राहतात. त्यानंतर त्यांचं व्हॉल्यूम निग्लिजिबल असते, त्यांचे साईज, इंटर ॲटॉमिक फोर्स हा कमी असतो. ज्या भांड्यामध्ये टाकसाल, ज्या कंटेनरमध्ये टाकसाल, तर तो व्हॉल्यूम काय करतात, ते ऑक्युपाय करतात. बरोबर आहे. तर असे हे काहीतरी बेसिक अझम्पशन्स. हा क्वेश्चन आता बुकमध्ये नाही आहे. ओके, तर आता आपण जो बुकमध्ये असणारा पण इम्पॉर्टंट असणारा क्वेश्चन आता पाहू. पहा आता तर पहा आता इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की हा तुमच्या बुकमध्ये आलेला आहे आणि हा क्वेश्चन मे बी
एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. अगोदर हा क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जात होता 3 मार्कसाठी, व्हॉट आर द बेसिक अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ओके, जे आपण आतापर्यंत पाहिले. ओके, आणि त्यानंतर पाहता की हा क्वेश्चन आता कशा प्रकारे विचारला जातो, आता वेगळ्या पद्धतीनं, व्हाय इज इट नेसेसरी टू मेक अझम्पशन्स व्हाईल स्टडिंग बिहेवियर ऑफ गॅस. ओके, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गॅसचे अझम्पशन्स स्टडी करणे का बरं आवश्यक आहे, की ज्यावेळेस तुम्ही गॅसचा स्टडी करत असता. ओके, आणि हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट येतो तुमच्या बिहेवियर ऑफ गॅसमध्ये. कशामध्ये येतो हा तुमच्या बिहेवियर ऑफ गॅसमध्ये. ओके, हेडिंग आहे तुमच्या बोर्ड बुकमध्ये. ओके, व्हाय इज इट नेसेसरी टू मेक अझम्पशन्स व्हाईल स्टडिंग बिहेवियर ऑफ गॅस. गॅसचं जे एक बिहेवियर आहे ते स्टडी करण्यासाठी तुम्हाला गॅसचे अझम्पशन स्टडी करण्याची गरज का बरं आहे. ठीक आहे, तर पहा, यामध्ये सर्वात पहिला पॉईंट पाहता काय आहे, याचे रिझन 4 आहे. ओके, 2 मार्क्ससाठी मे बी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, पहा, फॉर एनी सॉलिड ऑब्जेक्ट इट्स मोशन कॅन बी डिस्क्राईब वेल विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ओके, आता याचं मिनिंग काय आहे, की कोणतं पण मोशन असो, तर मोशन आहे, तर मोशन आलं म्हणजे मेकॅनिक्स आलं. मेकॅनिक्स आलं म्हणजे मेकॅनिक्स म्हणजेच काय, त्याचं डायनॅमिक्स. ओके, आणि कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स, मोशन त्याचं कॉज. ओके, तर मोशन आलं म्हणजेच काय, मेकॅनिक्स आलं म्हणजेच कोणाला, न्यूटन आला. बरोबर आहे, हेच याचं मिनिंग आहे. फॉर एनी सॉलिड ऑब्जेक्ट म्हणजे कोणता पण एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस मोशनमध्ये असेल, तर त्यावेळेस त्याचा स्टडी हा बाय युझिंग काय असतो, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटनच्या 3 लॉजनुसार त्या मोशनचा काय होत असतो, स्टडी होत असतो. बरोबर आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट पहा काय म्हणते, सिमिलरली अ गॅस इनक्लोज इन अ कंटेनर कॅन बी कॅरेक्टरिस्टिक्स बाय मॅक्रोस्कोपिक स्टेट व्हेरिएबल्स लाईक प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. ओके, मग आता ॲज सेम जसं एखादा ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये असेल, तर त्यावेळेस त्याचं मोशन हे न्यूटन्स लॉवरून डिस्क्राईब होते. तसं सेम ज्यावेळेस एखादा गॅस हा इन्क्लोज असेल एखाद्या कंटेनरमध्ये, तर त्यावेळेस त्याच्या मोठ्या कॅरेक्टरिस्टिक्स मॅक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक म्हणजेच काय, की त्याच्या मोठ्या कॅरेक्टरिस्टिक्स. आता मोठ्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच कोणकोणत्या असतात, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. ओके, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. आता पहा, कोणता पण गॅस असो त्याचा जो बेसिक एक स्टडी असतो, तर प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरवरून त्याचा काय होत असतो, तो स्टडी होत असतो. त्याच्या बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या कोणत्या पण गॅसच्या. ओके, म्हणजेच काय, की तुम्हाला जर गॅसचा मॅक्रोस्कोपिक म्हणजे मोठ्या लेवलवर ज्यावेळेस स्टडी करायचा असतो, तर त्यावेळेस तुम्हाला त्या गॅसचं प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचा स्टडी करायचा असतो. ठीक आहे, हे झालं सेकंड. त्यानंतर पहा, however as gas molecules are always in random motion, it is difficult to understand behavior of a gas in terms of motion of a single molecule. ठीक आहे, पाहता, however as gas molecules are always in random motion, it is difficult to understand behavior of gas in terms of motion of a single molecule. पाहता, गॅस मी तुम्हाला दाखवलं, शो केलं मी, की ज्यावेळेस गॅस हा, पहा एक वेळ आपण व्हिडिओ पुन्हा प्ले करू. पहा, ज्यावेळेस अशा प्रकारे हा गॅस कोणत्या पण एखाद्या कंटेनरमध्ये असेल, तर त्यावेळेस हा अशा प्रकारे रॅन्डमली ओरिएंटेड होत असतो, कोणत्या पण ऑल पॉसिबल डायरेक्शनने. ओके, अशा प्रकारे ऑल पॉसिबल डायरेक्शनने हा काय होत असतो, मूव्ह होत असतो. तर त्यावेळेस याचं जे मोशन असते, तर याचं मोशन डिस्क्राईब करणे काय जात असते, हार्ड जाते. ओके, however as gas molecules are always in random motion, it is difficult, हे काय आहे, हार्ड आहे, इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड बिहेवियर ऑफ गॅस इन टर्म्स ऑफ मोशन ऑफ अ सिंगल मॉलिक्यूल. ओके, तर त्यामुळे आपल्याला इथं फक्त या एका मॉलिक्यूलचं मोशन स्टडी करणे, हे जो एक मॉलिक्यूल आहे, या एका मॉलिक्यूलचं मोशन स्टडी करणे इथं काय जात असते, हार्ड जाते. ओके, हा झाला सेकंड पॉईंट. त्यानंतर थर्ड पहा, द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द गॅस इज सो लार्ज, दॅट इज 10⁻23 पर मीटर क्यूब. म्हणजे एका मीटर क्यूब एवढा
व्हॉल्यूम असलेल्या याच्यामध्ये 10⁻23 पेक्षा जास्त काय असतात, मॉलिक्युल्स असतात. ओके, दॅट द मोशन ऑफ इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल कॅनॉट बी रिलेटेड विथ मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर्स पी, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि एनर्जी ई. ओके, आणि त्यामुळे पाहता तर एका सिंगल मॉलिक्यूलचा स्टडी करणे काय जाते, हार्ड जाते. का बरं हार्ड जाते? कारण की एका व्हॉल्यूममध्ये जवळपास 10⁻23 मीटर क्यूब एवढे काय असतात, मॉलिक्युल्स असतात. ओके, दॅट द मोशन ऑफ इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल, म्हणजे त्यामुळे एका इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूलचं म्हणजे काय की एका सिंगल मॉलिक्यूलचं मोशन स्टडी करणे काय जाते, हार्ड जाते. कॅनॉट बी रिलेटेड विथ मॅक्रोस्कोपिक पॅरामीटर, म्हणजेच काय की एका सिंगल मॉलिक्यूलचं जे प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल आणि टेम्परेचर असेल आणि एनर्जी असेल, ही रिलेट करणे कंबाईंड टोटल व्हॉल्यूमला हे काय जाते, हार्ड जाते. ओके, हेन्स इट इज नेसेसरी टू मेक सर्टन अजम्पशन्स व्हाईल स्टडिंग बिहेवियर ऑफ गॅस. ह्या सर्व अडचणी आपल्याला समोर येऊन राहिल्या, म्हणून ह्या अडचणी आल्या नाहीत पाहिजेत, म्हणून आपण अगोदर अजम्पशन्सचा काय करत असतो, गॅसच्या स्टडी करत असतो. ओके, काय आहेत पुन्हा पहा, फक्त 4 आहेत, लक्षात ठेवा. पुन्हा कोणता पण फॉर एनी सॉलिड ऑब्जेक्ट इट्स मोशन कॅन बी डिस्क्राइब वेल with the help of Newton's laws of motion. Okay, similarly a gas enclosed in a container can be characterized by macroscopic state variables like pressure, volume and temperature. Okay, however, as gas molecules are always in random motion, it is difficult to understand behavior of a gas in terms of motion of a single molecule. The number of molecules in the gas is so large, okay, that is 10⁻23 per meter cube, that motion of individual molecule cannot be related with macroscopic parameters P, V, T and energy E. Okay, hence it is necessary to make certain assumptions. Okay, समजलं? यामध्ये जर काही अडचण असली तर नक्की विचारायची. ओके, ठीक आहे. तर पहा आता पुन्हा याचे जे नोट्स आहेत, तर त्या नोट्स कशा काढायच्या, तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नोट्स कशा काढायच्या, तर जे समोर पिक आले होते तर ते पिक तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्यायचे आणि तर तसे ॲज इट इज क्वेश्चन तुमच्या नोटबुकमध्ये उतरून घ्यायचे. ओके.